ओम नमस्कार। मेरा नाम गोपाल है और मैं पतंजलि योगपीठ में 10 साल रहा हूँ। प्राकृतिक विष मुक्त खेती के बारे में मौली जी से 3 दिन का लगातार प्रवचन और जानकारी मिली। बहुत सारे वक्ताओं से, बहुत सारे किताबों से, ग्रंथों से जानकारी मिली है और पढ़ा है, लेकिन ये बहुत ही अच्छे विद्वान है। विष मुक्त खेती बहुत ज़रूरी है और लेकिन उसका पर्याय क्या है, उसके मतलब फसल के यदि हम लोग यूरिया, डीएपी और पेस्टिसाइड नहीं डालते तो उसको उत्पादन कैसे बढ़ाए, उसका सही सही जानकारी यहाँ पर उपलब्ध कराई। उन्होंने बहुत सारे शास्त्रों के प्रमाण दिए, प्राचीन पराशर मुनि से, और कई ग्रंथों का सहारा, उसका रेफरेंस देकर जानकारी दी। वो बहुत ही सराहनीय है। और जैसे समाज में आरोग्य की दृष्टि से भी यदि कहा जाए तो आजकल ऑर्गेनिक खान पान की बहुत ज़रूरी है। खेत को कैसे सुरक्षित रखना है, गौ पालन और कृषक, जो हम किसान हैं, गौ खेती और समाज, कैसे राष्ट्र एक दूसरे से जुड़े हुए हैं, कितना अभिन्न अंग है, वो सारी विस्तार से, उसमें बहुत समय लगता है, बहुत टाइम भी लगा और लगातार कक्षा चलते चलते, लेकिन उनकी विद्वता की वजह से हम लोग इतना लगातार सुन पाए। नहीं तो ये 3-4 घंटा एक तरह से सुनते रहना ये सामान्य बात नहीं है। 1-2 घंटे में आदमी कभी इधर जाता है, कभी उधर जाता है, शरीर हल्का फुल्का करता है और पीरियड भी लंबा है, ऐसे जल्दी समझाया भी नहीं जाता। सारी जानकारी सही सही देने के लिए उनको भी समय लगता है। तो जिनको भी समय मिले, अवसर मिले, तो मौली जी से ज़रूर उनका प्रत्यक्ष लाभ ले और उनकी जानकारी ले। यही शुभकामना। ओम नमस्कार, माझं नाव हरिनाक्षी वायकुल। मी मुंबई ठाण्यावरून आली आहे। प्रोफेशनमध्ये IT HR मध्ये आहे। मला भरपूर वेळापासून मला शेती आणि पर्यावरणासाठी काय करायचं खूप उत्सुकता होती, पण मला कुठे चांगलं ट्रेनिंग, कुठे चांगली व्यवस्थित माहिती मिळेल असं काही मला समजत नव्हतं। मग माऊलींचं मी एकदा ऑनलाईन क्लास अटेंड केलं, मला जेन्युइन वाटलं, म्हणून इकडे मी 4 दिवसासाठी श्याम गोशाळामध्ये पोटूलच्या इकडे निवासी शिबिरसाठी आली आहे। सगळ्यात जास्त मला हे आवडलं की जे पण त्यांनी जे एक्सप्लेन केलं, जे सांगितलं शेतीबद्दल, गोशाळाबद्दल, हे सगळं मला जेन्युइन वाटलं, कारण सगळ्यांसाठी एक सायंटिफिक रिझन होतं आणि धार्मिक बॅकग्राऊंड नव्हतं। एव्हरीथिंग वॉज एक्सप्लेन्ड सायंटिफिकली आणि कोणत्याही क्वेश्चन्स होतं आम्हाला, ते सगळ्यांचं आम्हाला पटेल तसं आन्सर मिळाला आम्हाला। आणि विषमुक्त शेती व्यतिरिक्त आम्हाला संवर्धनबद्दल पण खूप चांगली माहिती मिळाली आणि विषमुक्ती शेती करण्याच्या शिवाय पुढे काही पर्याय नाही। मला असं वाटतं की भरपूर म्हणजे फार्मर्स ॲज वेल एज जे शहरी लोक आहेत त्यांनी विषमुक्ती शेती शिकावं आणि आपल्या थोड्या प्रमाणात जेवढं जसं जमेल तसं करावं। खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी प्रदीप मधुकर पाटील। तर एका ग्रुपमधून माऊलींशी जोडणं झालं आणि माऊलींचं ऑनलाईनचं शिबिर अटेंड केलं मी। त्यानंतर परत 4 दिवसाचं शिबिर अटेंड केलं। एकदम आवडलं, मला खूप छान वाटलं आणि ह्या निवासी शिबिरमध्ये येऊन मला एवढा आनंद झाला, जे आतापर्यंत मला माहीत नव्हतं किंवा जे वडिलोपार्जित ज्ञान मला शेतीबद्दल मिळालं नव्हतं किंवा जे आप्तांनी सांगितलं नव्हतं, ते माऊलींनी सांगितलं ज्ञान आणि खूप आनंद वाटला। वेगवेगळे बारकावे इथं शिकायला मिळाले। सेंद्रिय शेती कशी करावी आणि ती करण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार, त्याच्यानंतर तुमचे ग्रह, तारे, दिवस, वेगवेगळे दिवस यांचा कसा आधार घ्यावा याचं शास्त्रशुद्ध शिक्षण माऊलींनी दिलं। त्याबद्दल माऊलींचा मी खरोखर आभार मानतो आणि त्यांची जी चळवळ आहे सेंद्रिय शेतीची आणि गोमाता वाचवण्याची जी धडपड आहे, त्याला मी खूप साऱ्या शुभकामना देतो। नमस्कार। नमस्कार, माझे नाव प्रवीण जगन्नाथ खामकर, राहणार आवरडे, तालुका पाटण, जिल्हा सातारा। सध्या आम्ही 4 दिवस जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यामधून जे आम्हाला माहिती मिळालेली आहे
ती एवढी अनमोल आहे आणि ती माहिती तुम्ही शाळा असेल किंवा कॉलेज किंवा कोणी डिग्री जरी घेतलेली असेल तरी अशी शास्त्रशुद्ध पद्धतीनं कुठेही माहिती माझ्या माहितीनुसार भारतात कुठेही मिळणार नाही. ही अशा पद्धतीनं माहिती आहे की तुमचं जीवन एवढं खूप बदलून जाईल, एवढं खूप बदलून जाईल म्हणण्यापेक्षा तुमच्या जीवनात एवढा मोठा आमूलाग्र बदल होईल की जी लोक म्हणतात शेती ही शेतीबद्दल जो नकारात्मक विषय झालेला आहे किंवा शेती आपल्याला परवडत नाही किंवा शेती हा आपला व्यवसाय असून सुद्धा आपण करू शकत नाही, ती ह्या ठिकाणी श्याम गोशाळा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर इथं आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जर या पद्धतीनं आपण प्रशिक्षण घेतलं आणि शेती जर केली तर तुमच्या लक्षात येईल की आपण शेतीसारखा दुसरा व्यवसाय कोणताही नाही आणि जो आपला पूर्वपरंपरेचा जो व्यवसाय आहे शेतीविषयी त्यातून आपली प्रगती होऊ शकते. गोपालन आणि शेती हा एकमेकाशी पूरक आहे आणि आपल्या समृद्धीचा हा देशाचा कणा आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे इथे येऊन सर्वांनी गोप्रशिक्षण गोसंगोपन कसं करावं, नैसर्गिक शेती कशी करावी इथं येऊन प्रशिक्षण घ्यावे ही माझी सर्व लोकांना नम्र विनंती, नवीन तरुण वर्गांना पण नम्र विनंती आहे. ज्या मुली शेतकऱ्यांना म्हणतात की शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही लग्न नाही करणार, त्या मुलींनी बहिणींनी इथं या, प्रशिक्षण घ्या, तुम्ही स्वतः अनुभवा आणि मग डिसिजन घ्या काय सत्य आहे आणि काय चुकीचं आणि काय बरोबर आहे. ही माझी सर्व तरुण वर्गांना नम्र विनंती. धन्यवाद.